वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय. उपनगराध्यक्षाच्या समीकरणांकडे सर्वांचे लक्ष. पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. या निकालानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. प्रभाग 2 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप निळकंठ चौरे यांनी 734 मते मिळवत विजय संपादन केलाय. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार संजय सखाराम ठाकरे यांना 725 मते मिळाली. तर प्रभाग 2 मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शेख वसीमा आबिद यांनी 765 मते मिळवून विजय मिळविला. भाजपच्या उमेदवार तैमून नौशाद सय्यद यांना 698 मते मिळाली. निकाल जाहीर होता शिवसैनिकांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील विविध भागात विजय मिरवणुका काढण्यात आल्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपळनेर शहरातील या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. त्यामुळे या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांचेही विशेष लक्ष पिंपळनेरकडे केंद्रित होते. त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत हा विजय जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे सांगितले. तसेच पिंपळनेर शहराच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता नगर परिषदेतील सत्ता समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले. पोटनिवडणुकीपूर्वी योगेश सोमनाथ नेरकर उपनगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत होते. मात्र शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागेवर विजय मिळवल्याने नगर परिषदेतील संख्याबळाचे गणित बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात नगर परिषदेत कोणत्या पक्षाकडे स्पष्ट बहुमत राहणार आणि उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे नागरिकांसह सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले असून येत्या काही दिवसात नगर परिषदेतील सत्ता समीकरणांचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर.